भावांनो, आपलं आधुनिक शेती या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आज आपण आपल्या शेतावर आलो आहोत. तर आमच्या शेतामध्ये थोडी वांगे लावली आहेत, थोडी मिरची आहे आणि थोडा लसूण पण आहे. हा लसूण बघू शकता तुम्ही, हा इथून लसूण थोडाच लावलेला आहे. ही मिरची आहे, ही घरच्यासाठी म्हणून आणि तिखटासाठी म्हणून आम्ही लावलेली आहे. आणि ही घरच्यासाठी वांगी म्हणून लावले. या शेतामध्ये आम्ही धान, गवत, मेथी गवत, बरसी, गहू, चना, वटाणा, तूर लावत असतो. आणि हे बघून घ्या, थोडीशी लाईन आहे, ही टमाटर लावलेत. तुम्ही टमाटर बघू शकता, भरभरून झाडाला टमाटर लागलेले आहेत. ही कच्चे आहेत. इथं तुम्ही बघू शकता काही पिकलेली दिसून राहिले आहेत. आणि तुम्ही ही वांगी पण बघू शकता. याला वांगी आम्ही 2-3 व्हेरायटी लावलेली आहेत. त्याच्यामध्ये हा एक वांगी बघू शकता, हा एक, आणि याच्यामध्ये हा जांभळ्या कलरचा पण एक वांगा आहे लागलेला. ही वांगी पण तुम्ही बघू शकता. आम्ही मिरची पण 2-3 प्रकारची लावली आहे. त्याच्यामध्ये मिरची एक लांबवाली आहे आणि गर्द पण आहे. ही लांब मिरची आणि गर्द आहे. आणि याच्यामध्येच लांब मिरची पण थोडी पिक्कट आहे आणि एक छोटी, आपण त्याला बुटकी म्हणतो. तुम्ही लांबवालीच हिरवी पाहू शकता, ही पिक्कट हिरवी आहे. आणि याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, हा पीक बघू शकता मिरचीचा. हे बघून घ्या मिरची, हे बघा मिरची लागलेली आहे, हे बघून घेऊ शकता. त्याच्यामध्ये मिरचीची आणखी एक तिसरी व्हेरायटी लावली आपण. एक साईडनं हिरवी येत असते आणि एक साईडनं जांभळी असते. ही बघू शकता. ही बघू शकता, ही दुसरी व्हेरायटी आहे. आणि याच्यामध्येच आम्ही एक छोटीवाली, आपण त्याला गावरान मिरची म्हणतो. हे बघू शकता तुम्ही, गावरान मिरची कशी लागलेली आहे. तर छोटीच असते पण खायला थोडी तिखट असते. याच्यामध्ये वांगी पण तशीच आहे, 2-3 व्हरायटीची लावली. त्याच्यामध्ये मिरची पण 2-3 व्हरायटीची लावली आहेत. आता काही पावसामुळे, काही हवामानामुळे थोडे झाडं मरण पावले आहेत. ही बघा असे मरण पावलेले आहेत. हे वाढलेले झाडं आहेत. टमाटर पण पाहू शकता तुम्ही, बघा टमाटर किती भरभरून टमाटर लागले आहेत, हे बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो, आम्ही अशाच प्रकारची शेती करत असतो. त्याच्यामध्ये तुम्ही हे टमाटरची लाईन आहे, भरभरून लागलेले आहेत. याला आपण मेथी गवत म्हणतो. हे बघा थोडंसं कापलेलं आहे आणि इथून कापायचं राहिलं आहे. त्याच्यामध्ये आम्ही याच शेतामध्ये, आमचे 3.5 एकर शेती आहे. याच्यामध्ये आम्ही गहू पण लावतो. म्हणजे गायढोरांसाठी आम्ही गवत पण लावतो. त्याच्यामध्ये बघू शकता, हे तुम्ही पाहू शकता, गहू छोटासाच लावलेला आहे, म्हणजे घरच्यासाठीच लावलेला आहे आम्ही हा गहू. इथं बघू शकता तुळी पण आहेत, कापलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता, वाढलेल्या आहेत म्हणून आम्ही कापलेल्या आहेत त्यांना. त्याच्यामध्ये आपण लसण पण लावलेलं आहे. तुम्ही बघू शकता, ही लसण आहे बघा, मोठं लसूण झालेलं आहे. आता याला काढून दाखवलं असतं पण नाही दाखवत, कारण की छोटीशी आहे. त्याला आम्ही डोई म्हणतो. तुम्ही काय म्हणताय ते कमेंटमध्ये सांगाल. हा इथं सांबार पण होतं, आपण त्याला कोथिंबीर पण म्हणतो. हा आहे छोटा. त्याच्यामध्ये फळबागेमध्ये म्हटला तर हा नारळाचं झाड आहे. त्याला नारळ लागणे आता चालू होणारच आहे. हे बघून घेऊ शकता तुम्ही, आमची ही विहीर आहे, त्याला पाणी आहे विहिरीमध्ये. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसूनच राहिलं असेल. हा इथं एक जांबाचं झाड म्हणतो ना आपण, कोणी पेरू म्हणतात, कोणी जांब म्हणतात. हा आवळ्याचा झाड आहे लागूनच. फळांमध्ये हे आहेत. आणि याच्यामध्ये हा लिंबूचा झाड आहे. हा छोटासाच आहे पण याला लिंबू लागत असतात. त्याच्यामध्ये आम्ही धान लावत असतो. आता याला आम्ही उन्हाळी म्हणतो. उन्हाळी लावण्यासाठी आम्ही पाणी चालू केलेलं आहे आता, तुम्ही बघू शकता. आणि हा नर्सरी, धानाची नर्सरी, आपण त्याला आमच्या इकडे आम्ही परा म्हणतो. तुमच्या इकडे काय म्हणते ते तुम्ही कमेंटमध्ये थोडं सांगून द्या. आणि आमचा वटाणा पण लावलेला आहे. तुम्हाला आता वटाणा पण दाखवू. तुमच्या इकडे शेती कशा पद्धतीनं करतात ते तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगू शकता. आम्ही आता छोट्याशीच
हे रोपं लावले आहेत इथं मिरचीचे. आम्ही हळूहळू आता मोठा करण्याचा प्रयत्न करू, पण सध्यापुरते तर आपण घरच्यासाठीच करत आहोत. तुम्ही वठाणा दाखवतो तुम्हाला, थांबा आता. हा बघा वठाणा, हा इथं वठाणा लावलेला होता आम्ही. आपण वठाणा आता सुकलेला आहे. वटाण्याचे शेंग तुम्हाला दाखवतो तो. हा बघा, ही एक बघा, ही वाढलेल्या बघा, ह्या ओल्यावाल्या बघा. याच्यामध्ये आम्ही वटाणा पण लावला होता. 2 इथं लावलेला आहे वटाणा, इथं पण लावलेला आहे आणि इथं पण लावलेला आहे. तुमच्या इकडे वटाणा लावतात की नाही ते सांगाल. आम्ही हरभरा पण लावला होता, त्याला आपण चना पण म्हणतो. तो चना आम्ही लावला होता, पण पावसामुळे अचानक पाऊस आला होता, त्याच्यामुळे आमचा वटाणा पण गेला आणि हवामानाच्या बदलत्या काळानुसार आमचा वटाणा पण मरण पावला. त्याला आम्ही उबावला म्हणतो. तुम्ही काय म्हणता ते तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता नाही, तुम्ही सांगा. तशाच आम्हाला नवनवीन माहिती मिळाली पाहिजे. तुम्ही आम्हाकडून पण बघून घ्या, तुम्ही पण बघा. आता याच्यामध्ये याला आम्ही मोहरी म्हणतो. गव्हामध्ये मोहरी टाकलेली आहे आमची, ही घरच्यासाठी म्हणून. तुमच्या इकडे याला काय म्हणतात ते तुम्ही कमेंटमध्ये सांगाल. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेअर पण करू शकता. धन्यवाद मित्रांनो.